झी मराठी, चर्चाही होणारच. AI शिक्षण पद्धती ही काळाची गरज. योग्य वापरातून शिक्षण, समाज आणि देशात मोठा बदल शक्य. प्राध्यापिका रुजुता तावरे यांचं वक्तव्य. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण पद्धती ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्याचा वापर योग्य आणि सकारात्मक उद्देशांसाठी केला तर शिक्षण क्षेत्रासह समाज आणि देशात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असं प्रतिपादन प्राध्यापक रुजुता तावरे यांनी केलं. ते कुंभोज तालुका हातकणंगले येथील रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर अध्ययन केंद्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. ते म्हणाले की AI मुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर शिक्षण घेणं, नवीन कौशल्य आत्मसात करणं, ज्ञान अधिक प्रभावीपणे प्राप्त करणं शक्य होत आहे. शिक्षकांसाठी अध्यापन अधिक सुलभ, परिणामकारक आणि नाविन्यपूर्ण बनत आहे. मात्र AIचा वापर करताना नैतिकता, जबाबदारी आणि माहितीची सत्यता यांची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. प्राध्यापिका दीपाली घाडगे यांनी विद्यार्थ्यांना AIचा वापर केवळ शैक्षणिक प्रगती, संशोधन, नवकल्पना आणि समाजहिताच्या कामांसाठी करण्याचं आवाहन केलं. तंत्रज्ञानाचा योग्य दिशेने उपयोग केल्यास शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण बदल घडून देशाच्या विकासाला नवी गती मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक दीपाली घाडगे, अजित पाटील, प्राचार्य तेजस्विनी आडनाईक तसेच रयत गुरुकुलातील संचालक मंडळ, मान्यवर शिक्षकांनी AIच्या वाढत्या वापराबाबत सकारात्मक विचार मांडत आधुनिक तंत्रज्ञानाचा सुजाणपणे स्वीकार करण्याची गरज व्यक्त केली. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.